आता हे जे तुम्ही पाहताय इथून मस्तपैकी पावसाळ्यामध्ये पाणी चालू राहतं. इथे पूर्ण पाणी असतं. या भागातून इथपर्यंत खाली सर्व खाली असं पाणी जातं. ती तिकडे नदी आहे एकदम पुढे तिकडे. तुम्हाला हे बघा झूम करून दाखवतो. ही तिकडे नदी दिसली तुम्हाला. ही आहे गड नदी. ओके. मी आहे आता इथे डोंगरावरती म्हणजे जंगलाच्या मध्यभागी आहे आणि हे इथूनच सर्व पाणी येतं. निसर्ग म्हणजे काय? आता ज्या ठिकाणी मी उभा तुम्ही पाहता हे आजूबाजूला जी हिरवळ पाहताय सर्वीकडेच हिरवळ नाही आहे. बट जेव्हा तुम्ही उन्हाचा आता सध्याचं ऊन तुम्ही बघता आज म्हणजे मी कोणाच्या तोंडून ऐकलं की टेम्परेचर काहीतरी 35 होतं. या अशा भर उन्हात जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येता ही जी हिरवीगार शांतता पाहता इथली हवा एक मनाला सुकून देतं. हा आहे निसर्ग. हा जर निसर्ग नसता तर आपली अंगावरली चामडीसुद्धा राहिली नसती. डिड यू गेट दॅट ब्रो? समज में आया? समजले ना. म्हणजे या जंगलातून ज्या काही गोष्टी तुम्हाला भेटतात आंबे म्हणा, फणस म्हणा, काजू म्हणा, कोकम म्हणा, करवंद म्हणा, अजून बरेच काही फळं आहेत जी मला माहिती नाही. अजून बरेच काही औषधी वनस्पती या ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्या जंगलामध्ये आढळून येतात. असं नाही की स्पेसिफिक जंगल असेल. जंगल म्हटले की जंगल, कोकण म्हटले की जंगल आलं. त्या ठिकाणी जंगलामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात. आता जर त्या गोष्टींची नासधूस झाली, जो की मानव करतोय, तर ते भविष्यात आपल्याला एवढं भारी पडेल ना. तुम्ही पाहता ना की पुराण्या जमान्यातली माणसं खूप जास्त काळ जगली, खूप जास्त काळ टिकली. त्याचं कारण आहे कारण त्यांनी या सर्व गोष्टींना जपून ठेवल्या. आत्ताची पण जी पिढी आहे ती पण ही जपण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे ती पण थोडीफार जगेल. बट जी भविष्यात येणारी पिढी आहे त्या पिढीला पण या सर्व गोष्टींचं महत्त्व शिकवणं हे आपलं काम आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलं, मग आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला शिकवण्याचं कामसुद्धा आपलंच आहे. आपण असं त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही स्वतःहून शिका, तुम्ही इंटरनेटवरती आहात, तुमच्याकडे सोशल मीडिया तुम्ही त्याच्यावर शिका. नाही, या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्हालाच त्यांना शिकवाव्या लागणार आहेत. सो हाच एक छोटासा प्रयत्न मी माझ्या कंटेंटमधून करत असतो. सो तो बहुतेक सर्वांनाच आवडेल असं नाही. बट ज्याला कोणाला आवडेल त्यांनी लाईक करा. बाकी सबस्क्राईब वगैरे ते तर खूप दूरची गोष्ट आहे. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करू शकता. बट तुमच्या थॉट्स, तुमच्या कमेंट्स, तुमचे विचार खाली कमेंट्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि लाईक तर विसरूच नका. बघू या व्लॉगमध्ये पुढे पुढे काय होतं आहे. यामध्ये मी माझा आवाजाचा वेगळाच टोन लावलेला आहे. माहीत नाही मला काय झालं आहे. बट गुड इव्हनिंग ब्रो अँड माय सिस्टर्स. लव यू ऑल. बांधेली एक आता ना संध्याकाळचे 5:30 वाजले आणि सध्या ना या ठिकाणी कोण आता सध्या येत नाही. म्हणजे रानामध्ये कोण सध्या येत नाही. काय खाली वाडीत लग्न वगैरे सर्व चालू आहेत, लोकांची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे ना इकडे वरती यायला कोण मागत नाही सध्या एवढं. आणि आता हळूहळू माझे ना फाटायला लागले. ॲक्च्युली फाटायला लागले. बट इट्स ओके. आमचे मामा कैलासवासी श्री भिकाजी बाबाजी मते यांनी आम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स शिकवल्या होत्या, ज्यामुळे मी अशा ठिकाणी बऱ्याच वेळा बिंदास एकटा फिरतो, जे सर्वच जण करू शकत नाही. कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी तुम्हाला अनुभवी माणसं शिकू शकतात. त्या अनुभवातूनच आपण शिकू शकतो. तुम्ही म्हणाल की पुस्तकी ज्ञान व्हिडिओज बघून वगैरे जर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केलात तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे भिकूमामाने जेवढ्या गोष्टी मला शिकवल्यात आत्तापर्यंत त्या सर्व गोष्टींचा वापर करून मी या अशा ठिकाणी फिरत असतो. रात्री म्हणा, अपरात्री म्हणा. आता मी असाच एकटा फिरतो येण्यासारखा. खाली सर्व लोक एन्जॉय करतायत. खाली पूजा चालू आहेत, कुठे हळद चालू आहे, कुठे काही वेगळं खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. आणि मी एकटाच मूर्खासारखा इथे या निसर्गाच्या सानिध्यात येऊन बसलो आहे. का ते मला माहिती नाही. म्हणजे मला असं एकटं एकटं वाटत होतं. आणि ज्यावेळेस मला एकटं एकटं वाटतं त्यावेळेस मी एकटेपणा माझा घालवण्यासाठी एकटा एकटा या जंगलामध्ये येतो. बाकी विशेष काही नाही. बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं. काय ही आहेत करवंद. आता हे पिकायला लागले, काय काय ठिकाणी पिकलेत. मस्तपैकी आहे कोकणचा रानबा. एक नंबर करवंद लागतात. तुम्ही मुंबईला आता इथे आम्हाला फ्रीमध्ये खायला भेटतात. मुंबईला तुम्हाला ते पैशाने विकत घ्यावी लागतात. आणि ही इकडे कोकंबी रातांबी म्हणतो आम्ही याला. आणि याच्यावरती लागले कोकम. तर हे कोकमसुद्धा तुम्ही मुंबईच्या ठिकाणी घ्यायला गेला तर तुम्हाला खूप महाग पडतात. कोकमचा रस, त्यांची सालं वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी. बट इथे आम्हाला फ्रीमध्ये भेटत असतात. बट सध्या हे मला माहिती नाही कोणाचे झाडं काय आहेत. बट म्हणजे मी विचार करत होतो की म्हणजे मी यांच्या या सर्वांना रिक्वेस्ट केली की एक मला असं एक कोकम असं टेस्ट करायला भेटला असता तर मजाच आली असती. बट दे आर नॉट रेडी टू गिव्ह मी दिस थिंग्स. ओ तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. नीट बघा. बरोबर इकडे यायचो आम्ही कोकम काढायला. बघा हे तिकडे खाली आहे ना, खाली तुम्हाला खाली तिकडची एक अशी ना इथून दिसणार ना यार. मग तिकडे ना असा एक दगड आहे. तो पूर्ण ना असा एकदम तो पूर्ण ना असा म्हणजे असं सिंहासन कसं असतं दगडी सिंहासन बनवलेलं तशा पद्धतीचा दगड आहे. काय वाजतंय रे?
खाली गाडी वाजते सॉरी. हां, तर तो तिथे सिंहासन आहे. ते ॲक्च्युली असं वाटतं की म्हणजे माकडांची तिथे सभा भरते. म्हणजे मी लहानपणी तिथे यायचो ना, तर मला असं वाटायचं की तिथे माकडांची सभा भरते आणि तिथे तो माकडांचा जो कोणी राजा आहे ना, तो तिथे त्या सिंहासनावर बसतो. आणि तिथे खाली जाणं पॉसिबल तर नाही आहे आता यावेळेस. आता मी तुम्हाला दाखवतो. ते तिथे खाली आहे, तिकडे खाली आहे. ओके, नेक्स्ट टाईम कधीतरी तुम्हाला नक्की दाखवेन, जर ती जागा तशी असेल तर. येताना इथे ना हे असे आंबे पडले तिथे, वांदराने खाऊन टाकले. बट त्यातला हा एक आंबा जरा बरा वाटतोय. सो हा ज्याचा कोणाचा आंबा असेल मालकीचा, आय एम रिअली सॉरी, बट मला इथे भेटला म्हणून घेतला, बाकी काय हे नाही. ओके, आय एम रिअली सॉरी. मला आंबा भेटला आहे. लेट्स टेस्ट कसा लागतो. मजा आली. निसर्ग देवता, थँक्यू सो मच. तुम्ही मला फळ दिलं, मी ग्रेटफुल आहे आणि तुम्हाला सर्वांना खूप थँकफुल आहे. खरं तर मी इथे ना म्हणजे मला असं असं रडावंसं वाटत होतं ॲक्च्युली, सिरियसली, म्हणजे खोटं का बोलू. म्हणजे मला असं खूप असं एकदम इमोशनल फील झालं होतं, एकदम असं जड झालं होतं. आणि मी असं विचार केला की असं वरती जाऊन असं मस्त की रडे निवांत असं. बट ते वरती आलो ना, डोळ्यातनं एक पाण्याचा थेंब पण नाही निघाला. उलटा असं मला थोडंसं पॉझिटिव्ह थिंकनेस आले हे माझ्यामध्ये. आणि आणि हे जे मला फळ दिलं आहे ना, आई शपथ माकडांनो, तुम्हाला इज्जत आहे भाई. तुम्ही माझ्यासाठी हे सोडून गेलात. लव यू ऑल. मी कितीही काही करा, पण याच्यात तुम्हाला अशा जर रस्त्याचा कुठे बिया म्हणजे असं काजू बिया दिसल्या ना बोंडासकट, तुम्हाला जसं काजू दिसले ना असे, म्हणजे ते वरचं ते बोंड आहे आणि ते काजूची बिया तसे जर दिसले पडलेले वगैरे, तर अजिबात उचलू नका. ही मनापासून विनंती करतो, नका उचलू. कारण मी अशा भयानक गोष्टी ऐकलेल्या आहेत ना या काजूच्या बियाच्या विषयांवरून, डेंजर लेवलच्या, खूपच डेंजर. बहुतेक मी रस्ता विसरलोय. बघतो, थांबा. हे जे बघताय ना, हे आहे करवंद. याला बोलतात करवंद, पिकलेलं करवंद. आणि हा जो येतो ना, हा चीक आहे बघा, दिसला. आणि बंद होता, बट मी थोडीशी करवंद काढली. मम्मी मावशी ताई वगैरे आहे ना खाली, त्यांच्यासाठी. बघतोय ते पुढे पण भेटले रस्ते. सो या ब्युटिफुल पिक्चरसोबत आपण या ब्लॉगचा एंड करूया. सो या ब्युटिफुल वेने आपण या ब्लॉगचा एंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की या कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओला शेअर करा, लाईक मात्र कंपल्सरी करा. बाकी फूड ऑन बांधिलकी, काळजी घ्या. येतो, लवकरच भेटू. लव यू ऑल माय फ्रेंड्स. काळजी घ्या, येतो.